स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. मी प्रल्हाद मापारी. आज तुमच्यासोबत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती एमपीएससीचे 2025 साठीची तयारी कशी करावी आणि त्याचं नेक्स्ट 7-8 मंथचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे या संदर्भात डिस्कशन करण्यासाठी आलेलो आहोत. पहा, नुकतेच एमपीएससीने एक वेळापत्रक जाहीर केले 2025. त्याच्यानुसार टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेअर केलं. टेंटेटिव्ह याचा अर्थ त्याच्या अगोदर होत नाही, जनरली नंतरच होतात. फिक्स नाहीये. पण हां, आपल्याला एक अंदाज येऊन गेला, की आपलं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे किंवा एक्झाम्स कधी होतील. आणि त्या अनुषंगाने भरपूर साऱ्या मुलांचे मला लगेच मेसेज यायला सुरुवात झाली, की "सर आता काय केलं पाहिजे? कशाप्रकारे प्रिपेअर केलं पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी?" आणि प्रत्येक स्टुडंट हे वेगवेगळ्या टाइपचे होते. ते कसं हे संपूर्ण आज आपण ह्या अ, अ, या प्रोग्रामच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो मी प्रल्हाद मापारी सर्वप्रथम तुमचे इंट्रोडक्शन करून देतो, की आपल्याला आज डिस्कस करायचं राज्यसेवा 2025 साठी नियोजन कसे केले पाहिजे. आणि हे माझे क्रेडेन्शियल्स आहेत, की मी आतापर्यंत टीचिंग केले आणि आता नुकतेच आपले इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत मराठीमधील पूर्ण अपडेटेड बुक आलेले आहे. लक्षात ठेवा, 7th एडिशनचं बुक आहे ना, हे पिंक कलरचं होतं आणि ही 7th रिवाइज्ड एडिशनचं एक नवीन बुक आले. ते एकदम फ्लॉलेस बुक आहे. ते अत्यंत उत्तम प्रकारे अपडेट करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्ट्रिब्युशन माझं आहे आणि पूर्णपणे अपडेट करून ते व्यवस्थित तुमच्यासाठी आणण्यात आले. सो 7वं एडिशन जे पिंक कलरचं आहे ना, ते कोणी घ्यायचं नाहीये. त्याच्याऐवजी हे 7वी आवृत्ती जी सुधारित आहे, ती आवृत्ती पर्चेस करायची. ठीक आहे? सो लेट्स बिगिन आजच्या आपल्या या डिस्कशनला. सो सर्वात प्रथम 2025चं शेड्यूल आले आणि त्या शेड्यूलनुसार ही जी आपली सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम होणार आहे, प्रिलियम्स ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो, ती तुमच्या जानेवारीमध्ये फॉर्म सुटणार आहेत आणि 28 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. लक्षात ठेवा. सो सप्टेंबर एंडिंग आहे. सो सप्टेंबर इज अ 9th मंथ. सो 9th मंथ ऑफ 2025. सो 2025 चे 9 महिने आणि डिसेंबर हा 2024 चा महिना. सो आपल्याकडे टोटल प्रिपरेशनसाठी 10 मंथ्स आहेत. मग ह्या 10 मंथसाठी काय करायचं? त्यानंतर पण पहा, जानेवारी 2026 मध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट लागणार आहे आणि त्यानंतर मात्र फेब्रुवारीमध्ये तुमची मेन्स असेल. तर जानेवारी नंतर फेब्रुवारी लगेच कसं त्यांनी जरी सांगितले, की नंतर दिनांक जाहीर करण्यात येईल, तरी आपल्याला अंदाज येऊ शकतो, की त्यांनी जे 2024चं वेळापत्रक डिक्लेअर केले, त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो. 2024 ची जी एक्झाम होणार आहे, की जी आता 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे, त्याचा टेंटेटिव्ह रिझल्ट त्यांनी सांगितलं मार्च 2025 मध्ये लागेल आणि मग त्यानुसार मार्च नंतर मग 26 एप्रिल, म्हणजे जर मार्चमध्ये रिझल्ट लागला, तर एप्रिलमध्ये एक्झाम असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? आपली जी ही 2025चं टाइम टेबल आहे, याचा जर जानेवारीमध्ये रिझल्ट लागला, तर फेब्रुवारीमध्ये आपली मेन्स असणार आहे. सो आपल्याकडे टोटल किती महिने आहेत? ते टोटल 10th महिने आणि त्यानंतरचे सप्टेंबर झाल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 5 महिने. यातले 4 ते 5 महिने प्रिलियमसाठी सोडून दिले, तर आपल्याकडे पूर्णपणे 10 महिन्याचं शेड्यूल तयार करायचं आपल्याला आहे. डेफिनेटली प्रिलियम नंतर काय करायचं ते प्रिलियम नंतर डिस्कस करणार आहोत. आता प्रिलियम अगोदरपर्यंत तुम्ही मेन्स कशा प्रकारे कव्हर केली पाहिजे, आज डिटेल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे? सो फर्स्ट थिंग फर्स्ट, की तुमच्या जवळ जे टोटल महिने आहेत 10 महिने, त्यातले मे पर्यंत आपण असं पकडून चाललोय, की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने तुम्ही प्रिलियमसाठी सोडू शकता. 4 महिने मोर दॅन सफिशियंट आहे. कारण मोस्ट ऑफ द पार्ट हा ऑलरेडी कव्हर देखील होणार आहे. सो 4 महिने प्रिलियमसाठी सफिशियंट आहे. मग आपल्याकडे काय राहिले? मेन्ससाठी टार्गेट करण्यासाठी डिसेंबर 2024, म्हणजे मी अझ्युम करून चालतोय, की तुम्ही 1 डिसेंबर 2024 पासून जरी प्रिपरेशन चालू केलं, वेगवेगळ्या स्टुडंटसाठी ही वेगवेगळा कंटेक्स्ट आहे, ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आपल्याकडे साधारणतः 6 महिने आपल्याला प्रिपरेशनसाठी आहेत. जे 6 महिने आपल्याला फक्त आणि फक्त मेन्सचं डिस्क्रिप्टिव्हचं पॅटर्नचं प्रिपरेशन करायचं आहे. ह्या 6 महिन्यात कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपण डिस्कस करणार आहोत. सो ह्या नेक्स्ट 10 मंथची स्ट्रॅटेजीज ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आली, की 6 महिने मेन्स फोकस करा. तिथून पुढील 4 महिने तुम्ही प्रिलिम्स वरती फोकस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, मग हे 6 महिने प्रिपरेशन करत असताना आपण 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेलं आहे प्रिपरेशन आपलं. एक कॅटेगरी आहे जे इसेन्शियल सब्जेक्ट्स ज्याला आपण म्हणतो. इसेन्शियल सब्जेक्ट्स अत्यंत महत्त्वाचे, जे की तुम्हाला प्रिपेअर्ड असणं मस्ट आहे. त्यामध्ये ऑप्शनल आहे तुमचा जो की 500 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर GS4 आहे इथिक्स, जे की 250 मार्क्ससाठी. त्यानंतर एसे आहे तुमचा, तो म्हणजे 250 मार्क्ससाठी.
आणि त्यानंतर GS2 पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन यामध्ये साधारणतः 10 क्वेश्चन येतात. सो ते 10 क्वेश्चन एक साधारण 125 मार्क्सला येतात. आता याच्यामध्ये सोशल जस्टिस, गव्हर्नन्स आणि आय-आर मी पकडत नाहीये. सो पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन एवढंच पकडतोय. ते का? मी पुढे एक्सप्लेन करेन. मग साधारणतः आपले हे 1250 सॉरी 1000 सो 1125 मार्कचं प्रिपरेशन ही प्रायोरिटी 1 आहे. लक्षात ठेवा. प्रायोरिटी 1. आता डिफरंट टाइपचे स्टुडंट्स आहेत. ते कुणी प्रिपरेशन करतंय, कोणाला क्लास जॉइन करायचे, कोणाचे क्लास कंप्लीट झालेले आहेत, कोणाचं काही प्रमाणात प्रिपरेशन झालेले आहे, कोणाचे क्लास कंप्लीट झालेत, पण स्वतःचा कॉन्फिडन्स नाही सर त्यांना असं वाटतं, की सर प्रिपरेशन झालेलं नाही. हे कसं एनालिसिस करायचं, हे सगळं मी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मग यानंतर आपल्याला काय कव्हर करायचे हे 4 सब्जेक्ट कव्हर करायचे लक्षात ठेवा आणि त्याचा क्रमही लक्षात ठेवा. ह्याच क्रमाने प्रायोरिटी असली पाहिजे. ऑप्शनल, इथिक्स, एसे एंड देन GS2. हे का? हे सगळं विचार करून प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा निश्चितच दुसऱ्या सब्जेक्टमध्ये होईल. पण आपले काही प्रिपरेशनचे स्टेजेस असतात. लक्षात ठेवा. म्हणजे काय? सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे सिलेबस पाहिल्यानंतर रीडिंग करणं, तो समजून घेणं, त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत एवढंच रीडिंगमध्ये फक्त पहिलं वाचन असतं. दुसरी गोष्ट असते सेकंड टाईम वाचन करत असताना आपण ते अंडरस्टँड करत असतो कंप्लीटली, की एक-एक कन्सेप्ट मला समजून घ्यायची, तो इश्यू समजून घ्यायचा, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत, बेनिफिट्स आहेत, एक्सेट्रा. समजल्यानंतर मी रेफर करणार आहे पी-वाय-क्यू. आता आपल्याकडे पी-वाय-क्यू कोणते आहेत? यू-पी-एस-सीचे आहेत. सो त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल, की ह्या टॉपिकवरती कोणत्या-कोणत्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. ते समजल्यानंतर, की जे मोस्टली काम असतं मेंटर्स, की तुमचे जे मेंटर्स असतील ते तुम्हाला पी-वाय-क्यू एनालिसिस करून देतील, की प्रत्येक टॉपिकचं, की या टॉपिकमध्ये किती डेप्थमध्ये गेलं पाहिजे, कोणत्या टाइपचे क्वेश्चन येतात, या टॉपिकमध्ये इश्यूज विचारतात का, या टॉपिकमध्ये रिफॉर्म्स विचारतात का, या टॉपिकमध्ये आपल्याला ऍक्ट्स माहिती पाहिजेत का, या टॉपिकमध्ये स्कीम्स माहिती पाहिजे का, या टॉपिकमध्ये डेटा पाठ करावा लागेल का, हे सगळं अनालिसिस करणं तुमच्या मेंटरचं काम आहे. सो तुमचे जे मेंटर्स असतील तुम्हाला हे अनालिसिस करून देतील एकदा तुमची अंडरस्टँडिंग झाली. त्यानंतर काम आहे तुमचं म्हणजे नोट्स मेकिंग. एकदा अंडरस्टँड आली, कन्सेप्ट समजली, अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली. त्यानंतर आपण अनालिसिस केलं, की कोणते टॉपिकवरती कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने नोट्स मेकिंग करायला सुरुवात केली. रीडिंग केल्याबरोबर सोबतच नोट्स मेकिंग करायला सुरुवात केली तर सगळंच लिहाल आणि इम्पोर्टंट विसरून जाईल आणि नको ते लिहाल. सो नोट्स मेकिंग बल्की होणार, इरिलिव्हंट होणार. तिसरी स्टेप आहे नोट्स मेकिंग. नोट्स मेकिंग झाल्यानंतर त्याच्या बेसिसवरती आपल्याला अँसर रायटिंग करायची. मग ते अँसर रायटिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असू द्या. ते अँसर रायटिंग तुम्हाला मेंटरनी दिलेले काही सॅम्पल क्वेश्चन्स असू द्या, करंट अफेअर बेस्ड असू द्या, टेस्ट सीरीज असू द्या, तुम्ही डेली अँसर रायटिंग प्रॅक्टिस कुठे जॉइन केलेली असेल तर ते असू द्या. या सगळ्या गोष्टी अँसर रायटिंगमध्ये येतात. ते डेली आपल्याला करायचे. त्यानंतर आहे त्या अँसर रायटिंग आणि त्या नोट्स मेकिंगची कंटिन्युअस रिव्हिजन आणि जेव्हा तुम्ही ॲट वन रिव्हिजन कंप्लीट करता, तेव्हा तुम्हाला म्हणता येईल, की एका सब्जेक्टचं प्रिपरेशन झालं. लेट्स से मी म्हटलं सर ऑप्शनल. सो जेव्हा माझं सगळं हे होईल ना, तेव्हा मी म्हणेन सर माझं ऑप्शनल झालाय प्रिपेअर. आपण काय करतो एकदा वाचतो, नाही सर झालाय माझं ऑप्शन आता मला हे करायचंय. नोट्स नाही, त्याचं कधी आन्सर रायटिंग नाही, नाही माझं ऑप्शनल झालाय. बिलकुलही नाही. जोपर्यंत तुम्ही ह्या फेजमधून जात नाही आणि एक रिव्हिजन होत नाही, तोपर्यंत तुमचा ऑप्शनल किंवा कोणताही सब्जेक्ट कंप्लीट झालाय असं म्हणता येणार नाही. मग आपल्याला ह्या संपूर्ण फेजेस कंप्लीट करायच्या आहेत नेक्स्ट 6 मंथमध्ये सगळ्या विषयांच्या. आणि त्यासाठी जर पी-एस-आर ऑप्शनसाठी काय केलं पाहिजे, कशाप्रकारे प्रिपरेशन करायचं, सोर्सेस काय, तर आपल्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. डेफिनेटली यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेले तुम्ही, तर एकतर मेंटर्स म्हणून आहे, तिथे काही डिस्कशन केलेलं आहे किंवा इंट्रोडक्शनचा प्लेलिस्ट आहे, तिथे काही सब्जेक्ट बाबत डिस्कशन केलेलं आहे किंवा पी-एस-आरची एक सीरीज आहे, त्यामध्ये आपण डिस्कशन केलं. ठीक आहे? सो सुरुवातीला समजलं, की प्रिपरेशन करणं म्हणजे काय, सब्जेक्ट कव्हर झाला असं कधी म्हणता येईल. मग तुम्ही अॅनलाईज करायचं स्वतः, की तुम्ही या स्टेजमधील कोणत्या स्टेजमध्ये आहात आणि त्याच्यानुसार आपण पुढचं प्लॅनिंग बनवणार आहोत. नेक्स्ट ऑप्शनल हा प्रिपेअर करायचा आहे. तो ऑप्शनलसाठी असेल आणि सगळ्याच अँगलने असेल. ऑप्शनल नंतर प्रिपेअर करायचा इथिक्स. इथिक्समध्ये काय आहे तर थिअरेटिकल पार्ट आहे आणि केस स्टडीज आहेत. हे 2 पार्ट आहेत. केस स्टडी मिस आउट नाही करायचंय कारण केस स्टडीज 120 मार्क्सला आहेत. ठीक आहे. सो थिअरेटिकल जो पार्ट आहे ना, सायकॉलॉजीचा असेल, फिलॉसॉफिकल इथिक्स असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन त्यासाठी आपल्या YouTubeवरती संपूर्ण सिलेबसचे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. त्यातून तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं निश्चित मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्याला एकदा ओव्हरलुक करू शकता. राहिली गोष्ट केस स्टडी. केस स्टडी ही मोर ऑफ ए प्रॅक्टिकलचा भाग आहे. मोर ऑफ ए तुमच्या अँसर रायटिंग आणि प्रॅक्टिसचा पार्ट आहे. की तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या केस स्टडी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल किंवा तुम्ही टेस्ट सीरीज जॉइन केलेली असेल, कुठे मेंटरशिप जॉइन केलेली असेल, त्यातून जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल केस स्टडीची, तेवढं जास्त मार्क्स मिळणार आहे आणि इथे हाय मार्क्स पॉसिबल आहेत.
हा सब्जेक्ट हाय स्कोरिंग आहे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा घेतला लक्षात ठेवा. कारण जे सब्जेक्ट स्कोरिंग आहे ते चांगले प्रिपेअर्ड असले, की तुमचे चान्सेस जास्त आहे क्लिअर होण्याचे आणि छोटा सब्जेक्ट आहे, लवकर कव्हर पण होईल, कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो. आपल्याला त्यासाठी लेक्चर्स अवेलेबल आहेत. नोट्स बनवायच्यात आणि प्रॅक्टिस करायची आहे केस स्टडी. यूपीएससीच्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे मोर दॅन 80 केस स्टडीज अवेलेबल आहेत. त्यातली ऍटलीस्ट 50 केस स्टडी प्रॅक्टिस करून घेतो मी स्टुडंट्सकडे. 50 केस स्टडीचे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घ्यायची. 50 केस स्टडी प्रॅक्टिस केले ना, कोणती केस स्टडी होत्या तुम्हाला उत्तर कसं लिहायचं माहित आहे. नेक्स्ट ऑप्शनल, देन इथिक्स, देन एसे प्रॅक्टिस करायचं आहे. आता ऑप्शनल आणि इथिक्स झाला का तुमच्याकडे कंटेंट बिल्ड होतं आणि त्यानंतर एसे तुम्हाला एक आतापर्यंत खूप वेळा निबंध लिहिलोय आणि एसे 250 मार्क्सला आहे, लक्षात राहू दे. 250 मार्क्स गेम चेंजर होऊ शकतो. एक मार्क्सनी जाणार आहेत. तुमची रँक जाणार आहे, तुमचा नंबर जाणार आहे, तुम्ही इन व्हायचं का आउट व्हायचं, मेन्समध्ये पास होऊन इंटरव्ह्यूला जायचं की नाही हे सुद्धा डिसाईड होणार आहे. सो ते 1 मार्क्स आहे, पण आपण 250 मार्क्स गाफील राहतो. आपण म्हणतो नाही 10वी पर्यंत मला खूप निबंधाला मार्क्स होते. त्याचा काहीही संबंध नाही. एसे काय आहे, की त्यासाठी तुम्हाला गाईडन्सची गरज आहे. तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, की तुम्हाला कळालं पाहिजे, की गुड एसेस कसे असतात, चांगले एसे कोणते, कोणत्या गोष्टीमुळे मार्क्स येतात, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. ग्रामर इम्पॉर्टंट आहे का? शब्दाची रचना इम्पॉर्टंट आहे का? डायमेन्शन्स किती इम्पॉर्टंट आहे? एक्झाम्पल्स किती इम्पॉर्टंट आहे? कशा प्रकारे लिहायचंय? इंट्रोडक्शन कशाला लिहायचं? ह्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट कंटेंट अँड रिसोर्सेस. एसे साठी सेपरेट कंटेंट पाहिजे का? ते कंटेंट कुठून सोर्स करायचंय? कुठून त्यासाठी नोट्स काढायच्या? एसे साठी नोट्स काढायची गरज पण आहे का? कोणत्या टाईपचे एसे येतात? कोणत्या टाईपच्या एसेसला किती मार्क्स मिळतात? या सगळ्या गोष्टी तुम्हाला एसे सीरीजमध्ये मिळतात. त्यासाठी एसेचे क्लासेस इम्पॉर्टंट आहे. 250 मार्क्स आहे. तुम्ही विचार करा 250 मार्क्ससाठी तुम्हाला हिस्ट्री वाचायचंय, एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर, वर्ल्ड हिस्ट्री वाचायचं, त्यानंतर जिओग्राफी, सोशल इश्यूज, इंडियन सोसायटी एवढं सगळं कव्हर करायचंय तरी 250 पैकी 125 मार्क्स येत नाही. त्याच दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी जर एसेचं प्रॅक्टिस केली व्यवस्थित तर 250 पैकी 125 फार इझिली अचीव्ह होतात. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची एसेची? प्रॅक्टिस करायची हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिसनीच होणार आहे एसे आणि प्रॅक्टिसपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक. मी लिहितोय तो एसे व्यवस्थित इव्हॅल्युएट करून पाहिजे. त्याचा फीडबॅक आला पाहिजे. लाईन टू लाईन, पॅराग्राफ टू पॅराग्राफ. इथे योग्य नाही योग्य. जनरल कमेंट्स काय कामाचे नाहीत. आपण टेस्ट सिरीज लावतो एसेची, एसे प्रॅक्टिस करतो, सबमिट करून येतो. कुणी चेक करतं ते माहित नाही आपल्याला आणि चेक केलेल्या एसेवर लिहिलेलं असतं, हां, हां, अक्षर सुंदर काढावे. अरे वाह! व्हेरी गुड इंट्रो, नाईस इंट्रो, व्हेरी गुड इंट्रो. कन्क्लुजन थोडं अजून चांगलं असू शकतं. सगळीकडे लिहिले छान, 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 छान आणि मार्क मात्र 125 पैकी एक एसे 125 मार्क्सला असतो. मार्क मात्र दिलेत 20 का? 30 दिलेत का? किंवा 100 कमेंट दिल्यात. हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, ते चुकलं आणि मार्क मात्र 125 पैकी 75 दिले. सो हे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत टेस्ट सिरीजमध्ये. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित वन टू वन इंटरॅक्शन आणि फीडबॅक पाहिजे. हे समोरासमोर बसून असलं पाहिजे. ठीक आहे? आणि मग त्याच्या बेसिसवरती आपल्या ज्या चुका आहेत, मिस्टेक्स आहेत, त्या पुन्हा एकदा प्रॅक्टिस करत राहणं. यासाठी तुम्हाला रोज 1 तास 1 महिना कोणताही द्यायचा आहे. 1 महिना जर तुम्ही रोज 1 तास दिला ना, 1 महिन्याची पण गरज नाहीये. लेट्स से एका महिन्यात 4 वीक्स आहेत. पहिल्या वीकमध्ये तुम्ही डेली 1 हॉवर असे 3 दिवस. असे 4ही वीक डेली 1 हॉवर फक्त 3 दिवस दिले आणि त्यानंतर दर वीकला 1 एसे. एव्हरी वीक 1 एसे. एवढं जरी प्रॅक्टिस केली तर मी गॅरंटी लिहून देऊ शकतो, की 100 मार्क्स मिनिमम पुढे नाही गेले. मिनिमम म्हटले. त्याच्यानंतर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती कंटेंट आणताय, तुम्ही किती जेन्युइन प्रॅक्टिस करतात. एवढी प्रॅक्टिस म्हणजे किती झालं बघा तुम्ही. डेली 3च दिवस प्रॅक्टिस करायची म्हणजे 3 हॉवर झाले. 4 वीक 12 हॉवर आणि वीकली 1 एसे. तरी 100 मार्क्स मिनिमम कुठे नाही गेले दोन्ही एसे कुठेच नाही गेले. ठीक आहे. सो ती प्रॅक्टिस आणि फीडबॅक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट GS2 करायचं आहे. त्यासाठी क्रम लक्षात ठेवा. ऑप्शनल, इथिक्स, देन एसे, देन GS2. GS2 मध्ये सुरुवातीला लक्ष्मीकांत तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचंय. त्यासाठी पूर्णपणे लक्ष्मीकांतचे लेक्चर्स म्हणजे पॉलिटीचे लेक्चर्स आपल्या YouTube चॅनलवरती आपण अवेलेबल करून देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट. की तुम्हाला संपूर्ण त्याची अंडरस्टँडिंग आली पाहिजे. सगळ्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, कशाप्रकारे गोष्टी लक्षात ठेवायच्या, कशाप्रकारे पर्स्पेक्टिव्ह काय असतो लक्ष्मीकांत स्टडी करण्याचा, प्रिलियमच्या पर्स्पेक्टिव्हने पण आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. यातून तुमचा प्रिलियमचा 15 मार्कापैकी मी ॲश्युअर देऊ शकतो, 15 मार्कापैकी 10 ते 12 मार्क्स कुठे नाही गेले लेक्चरमधूनच. तुम्ही म्हणसाल सर एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो तुमच्यात? माझा आतापर्यंतच्या प्रिलियमचा अनुभव आहे. जेव्हा 4 ते 5 प्रिलियम क्लिअर झाल्या, त्या 4 ते 5 प्रिलियम मध्ये पॉलिटीला जर 15 क्वेश्चन आले असेल तर माझे 14च्या खाली कधीच नाही. करेक्ट. हार्डली 1 ऑर
अनादर जो इंटरप्रिटेटिव्ह असतो कधी-कधी तो चुकलेला आहे. एवढा कॉन्फिडन्स त्यातून आलेला आहे. नेट जे-आर-एफ क्लिअर झाली ना, त्यातून कॉन्फिडन्स आलेला आहे. लक्ष्मीकांतचं बुक लिहू शकतो ना, त्यातून कॉन्फिडन्स आला. नेक्स्ट करंट अफेअर मात्र तुम्हाला त्याला सफाईच करावं. आपले एक मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करा, की GS2 कव्हर करत असताना मेन्सच्या अँगलनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी फक्त लक्ष्मीकांत सफिशियंट नाही. त्याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर पण जोडावं लागेल. सेक्युलरिझम म्हणजे काय? सध्या करंट डिबेट्स काय सेक्युलरिझमच्या? फेडरलिझममध्ये सध्या इश्यू काय काय संघराज्यवादामध्ये? सो हे करंट अफेअर मधून सफाईच करावं लागतं. त्यासाठी मेन्सच्या ओरिएंटेड प्रिपरेशन कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ते ज्यावेळेस GS2 ची सीरीज सुरू करेल. त्यासाठी काय करायचं फक्त व्हिडिओ रेफर करायचे, लक्ष्मीकांत करायचं माझ्यासोबत आणि करंट अफेअर कसं प्रिपेअर करतोय ती स्ट्रॅटेजी पाहिजे. मोर दॅन सफिशियंट आहे. GS2 जर पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन प्रिपेअर झालं. ठीक आहे? नेक्स्ट. मग मेन्स ओरिएंटेड सब्जेक्ट्स. की जे मेन्स ओरिएंटेड आहे. फक्त मेन्ससाठी आहेत, की याचं प्रिलिम्ससाठी फार रिलेव्हन्स नाही. जसं की GS2 मध्ये हे 3 सब्जेक्ट आहेत. सॉरी GS1 मध्ये हा इंडियन सोसायटी किंवा सोशल इश्यू म्हणून सब्जेक्ट आहे. सामाजिक समस्या म्हणा किंवा भारतीय समाज म्हणा. GS2 मध्ये सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा आहे. GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी आहे. GS3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. आता हा इकॉनॉमी आणि जिओग्राफी हा काय मेन्स ओरिएंटेड नाही फक्त, तर याच्यामध्ये प्रिलियमचा पण कॉम्पोनंट आहे. एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा सुद्धा प्रिलियम प्लस मेन्स आहे. बट एमपीसीला प्रिलियमसाठी एन्व्हायरमेंट एवढं डिफिकल्ट नसतं. बट मेन्ससाठी ते प्रिपेअर करावं लागेल. मग तुम्ही हा क्रम लक्षात ठेवा. याच क्रमाने आपल्याला जायचं आहे. त्याच्यामागे खूप लॉजिक्स आहे. सोशल इश्यू स्टडी केले. हे पहिले 2 आहेत ना, हे पुढे मागे झाले तरी चालेल. सोशल इश्यू, सोशल जस्टिस हे सगळे 15-15 डेजचे सब्जेक्ट आहे मॅक्स. 15 डेज. ते पण डेली फक्त 3 हॉवर. सो डेली 3 हॉवर दिले तर 2-2 वीकला एक-एक सब्जेक्ट संपू शकतो. सो विचार करा. सो लेट्स से तुम्ही 6 हॉवर दिले तर एका महिन्यात 4 सब्जेक्ट्स कव्हर होऊ शकतात. एकाच महिन्यात पूर्णपणे मेन्स ओरिएंटेड सब्जेक्ट्स कव्हर होऊ शकतात. आरामात कव्हर शकतो. विथ नोट्स आणि ज्यावेळेस मी कव्हर म्हणतो त्यावेळेस विथ नोट्स म्हणत असतो. विथ आन्सर रायटिंग म्हणत असतो. ठीक आहे? सो हे तुमचं त्याच्यानंतरचं प्रिपरेशन असेल. मग याला किती महिने लागणार आहे? हार्डली 2 महिने लागणार आहे सगळ्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करायला. हे इकॉनॉमी आणि जिओग्राफी सोडलं तर बाकीचे जे सब्जेक्ट्स आहे फक्त मेन स्पेसिफिक त्याला 2 महिन्यात प्रिपरेशन होऊ शकतं. सो आपल्याकडे जे टोटल 6 महिने राहिलेत त्यातले 2 महिने हे मेन्स ओरिएंटेड सब्जेक्ट्सला गेले. 1 महिना हा पॉलिटीसाठी गेला पूर्णपणे. 1 महिना एथिक्ससाठी गेला आणि साइड बाय साइड एसे चालू आहे लक्षात ठेवा. आणि उरलेल्या संपूर्ण वेळेत 5 महिने तुमचा ऑप्शनल चालला पाहिजे. मग क्रम काय असला पाहिजे? कशाप्रकारे सर कोणता टॉपिक घेतला पाहिजे? त्याचं टार्गेट किती असलं पाहिजे? नोट्स कुठून काढायच्या? रिसोर्स कुठून काढायचं? हे सगळं तुम्हाला ते मेंटर्सनी तुमच्या सांगितलं पाहिजे. तुमचा कोणी मेंटर्स असेल. आता बऱ्याच जणांना वाटतं, "नाही सर, मी सेल्फ प्रिपेअर करेन." गो हेड विथ इट. मी नाही इन्सिस्ट करणार की तुम्हाला मेंटरशिपची गरज आहे की नाही. तुम्ही ट्राय करा. पुढच्या वर्षी परत भेटूया. हरकत नाही. मी म्हणणार नाही अगदी होणारच नाही. कुणीतरी मेंटर असतं. जे कदाचित तुमचे फ्रेंड्स असतील की जे सीनियर आहेत, की जे ऑलरेडी प्रिपेअर्ड करतात ते. पण त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवा, की त्यांनी किती सक्सेस मिळालेलं आहे. ते किती वेळा इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले, किती वेळा त्यांनी मेन्स क्रॅक करू शकलेले आहेत. अगदी क्लोज आहेत. भले ते इन झाले नसतील, क्लोज किती आहेत. सगळ्या गोष्टींवर डिपेंड. नेक्स्ट हे डिफरंट स्टुडंट आहे ना, डिफरंट फेजेसमध्ये. पहिल्यांदा सपोज एक स्टुडंट असा आहे, की जो आता स्टार्टिंग पासून सुरू करणार आहे, 0 पासून. त्याला सिलेबस पण माहीत नाही, असा एक स्टुडंट आहे. जनरली हा जो व्हिडिओ आहे, तो 1 डिसेंबरला जे राज्यसेवा देणार आहे, त्यांच्या होणार नाही. उपयोगीचा आहे. तिथून स्टार्टिंग फ्रॉम झिरो कसं करायचं असेल सुरुवात, तर ते सांगण्यासाठी. ठीक आहे? जस्ट गिव्ह मी अ जे स्टुडंट्स स्टार्टिंग फ्रॉम झिरो पासून सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे, की पुढचे 6 महिने तुम्हाला काय करायचं डेडिकेटली. त्या 6 महिन्यातले पहिले 2 ते 3 महिने तुम्हाला ऑप्शनलसाठी काढून ठेवायचे आहेत. तुमचा जर पी-एस-आर ऑप्शनल असेल तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. मी खाली पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद महापरे आपला YouTube चॅनल आहे आणि पहिल्या पेजवर मी तुम्हाला माझा टेलिग्राम आयडी पण दिलेला आहे. सो @PNM PNM 1995 हा टेलिग्राम आयडी आहे आपला आणि पॉलिटिकल सायन्स किंवा पी-एस-आय-आर बाय पी-एम हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. यावर देखील जरी गेले तरी तुम्ही टेलिग्राम आयडी वरती मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला टेलिग्राम आयडी वगैरे एक्सेट्रा देऊन ठेवेल. सो लक्षात घ्या. त्याच्यावरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी बनवून देईल. काय करायचंय, काय नाही. सो जे स्टार्टिंग फ्रॉम झिरो आहे ना, त्यांनी ऑप्शनलवर फोकस करायचा आहे. बाकी सगळं विसरायचं. इथिक्स सगळं जी वगैरे सगळं विसरायचंय. ऑप्शनलवर फोकस करायचंय पुढचे नेक्स्ट 2 मंथ्स.
कोणताही ऑप्शनल असू द्या, 2 महिन्यात तो रिव्हिजन स्टेजला आणून ठेवा. नोट्स मेकिंग स्टेजला आणून ठेवा. ॲन्सर रायटिंग साइड बाय साइड चालू राहील. ज्यावेळेस तुम्ही नोट्स मेकिंग स्टेजला आणून ठेवाल, त्यावेळेस मात्र जीएसचा विचार करायला सुरू करा. ती वेळ कोणती? डेफिनेटली तुम्हाला ते मेंटरशी कॉन्टॅक्ट करून करावं लागेल, तुमच्या टीचरशी कॉन्टॅक्ट करून. ठीक आहे? किंवा जे जे तुमचं सुपरव्हिजन करते, गाईडन्स मिळवतात, जिथून घेताय तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे? दुसरे असे स्टुडंट्स आहे की ज्यांचं ऑप्शनल कंप्लीट आहे, पण जीएस बाकी आहे. त्यांनी काय केलं पाहिजे? सो त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी ऑप्शनलची रिव्हिजन चालू ठेवली पाहिजे. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल, माझं ऑप्शनल सर प्रिपेअर झालाय, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या स्टेजेसमध्ये प्रिपेअर झालाय का? तर तो झालाय असं म्हणता येईल. फक्त एकदा रीड केलं आणि मग माझं ऑप्शनल झालाय असं नाही. तुमच्या नोट्स मेकिंग पण कंप्लीट असेल, तर मग मात्र तुम्ही ॲन्सर रायटिंगला सुरुवात करायची आणि त्याचबरोबर रिव्हिजनला सुरुवात करायची. मग तुम्ही 30% तुमचा टाईम दिवसभरातील त्या रिव्हिजनला आणि ॲन्सर रायटिंगला ऑप्शनलच्या देऊ शकता. रेस्ट ऑफ द टाईम जीएस कव्हर करण्यासाठी देऊ शकता. आणि जीएस पण कोणत्या क्रमाने? एथिक्स, एसे, देन GS2, then मेन्स ओरिएंटेड टॉपिक्स अँड देन अदर रेस्ट ऑफ द टॉपिक्स. सिंपल. सिच्युएशन आहे काहींचा जीएस प्रिपेअर्ड आहे बट ऑप्शनल नाही. त्यांनी तर आता विचारच करायला सोडून द्यायचा ऑप्शनल घ्यायचं पहिल्यांदा. येस, काही जण आहेत की क्लास आहे सर, त्या क्लासच्या सोबत चाललो होतो. जीएस काही प्रमाणात प्रिपेअर केलाय, पण क्लासमध्ये ऑप्शनल काहीच घेतला नाही आमचा. व्यवस्थित नाही घेतला. क्लास लावले तरी व्यवस्थित झाला नाही. आता आम्हाला ऑप्शनल काहीच नाहीये, ते ऑप्शनल घ्यायचं आहे. पुढचे 2 महिने त्यांनी ऑप्शनल वरती फोकस करायचा. जीएसचा विचार करायचा नाही. जर जीएस कंप्लीट झालेला असेल तर फक्त रिव्हिजन डेली 1 हॉवर काढायचा आहे. अदरवाईज सगळा टाईम डिव्होट करायचा आहे ऑप्शनलसाठी. तर तुम्ही होणार आहे लक्षात ठेवा. 9 महिने, 10 महिने गॅप मिळाल्यामुळं काय फायदा होणार आहे, काय तोटे होणार आहे, याचं सगळ्यात पहिलं कारण सांगतो. जे स्टुडंट्स ऑब्जेक्टिव्हचा स्टडी करतात आहे, पण त्यांना 1 डिसेंबर नंतर ॲन्सर की चेक केल्यानंतर आयडिया आली, की आपलं होणार नाही. ते स्टुडंटला 10 महिने मिळाले नेक्स्ट प्रिपरेशन करण्यासाठी. स्टुडंट्स कॉम्पिटिशनमध्ये आले, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, यूपीएससी प्रिपरेशन करणारी मुलं ज्यांची प्रिलियम मे मध्ये कंप्लीट होईल, त्यांचं डिस्क्रिप्टिव्हची ऑलरेडी तयारी आहे. त्यांच्या ऑगस्टमध्ये मेन्स कंप्लीट होणार आहे आणि ते 1 महिना देऊन प्रिलियम मधून तुमच्या परत कॉम्पिटिशन मध्ये येऊ शकतात. हाय चान्सेस आहे. मला आज यूपीएससीचे स्टुडंट भेटले आणि त्यांनी प्लॅनिंग करायला विचारले, "सर पॉसिबल आहे का?" हायली पॉसिबल आहे. बिलीव्ह मी. सो ते सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये आले. सो प्रत्येकाला गिअर अप करावं लागेल पुढच्या वर्षी जर द्यायचं असेल तर. नसेल तर तुम्हाला ती स्किप करायची असेल तर ती ऑलरेडी कधी होणार आहे? फेब्रुवारी 2026 मध्ये. सो नेक्स्ट द्यायची असेल ना, तर नेक्स्ट सप्टेंबर 2020 मध्ये, 26 मध्ये. सो 2 वर्ष लागणार आहेत. सो प्रिपेअर करा 25 येते लक्षात? नेक्स्ट. फिनिश द क्लासेस बट फील नो प्रिपेअर्ड ॲट ऑल. काहींचे क्लासेस संपलेत बट प्रिपेअर नाही झालेलं. बिलीव्ह मी, मी संपूर्ण विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असे आहेत, सर क्लासेस कंप्लीट झाले, पण क्लासेसमधून काही मिळालंच नाही. 1-2 सब्जेक्ट बद्दल आयडिया आली. चांगले टीचर होते 2-3 सब्जेक्टचे तिथून कळालं. बाकीच्या सब्जेक्टचं काहीच आयडिया नाही. त्यांच्यासाठी डायरेक्टली सांगू इच्छितो. क्लासला ब्लेम करणं सोडून द्या. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही प्रिपेअर होणं. क्लासनी काही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाही तुम्हाला पोस्ट काढून देणं. पोस्ट काढणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. सो क्लासला ब्लेम करायला सोडून द्या आणि तिथून पुढे सुरू करायला प्रिपरेशन करायला सुरुवात करा. प्रिपरेशन कुठल्या स्टेजला आहे? मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट दिला इथं. कॉन्टॅक्ट करा. आपण डिस्कस करू. ठीक आहे? सम ऑफ द प्रिपरेशन हॅज डन, बट नेक्स्ट फ्यू मंथ्स काय केलं पाहिजे? काही प्रिपरेशन झाले सर आणि काही प्रिपरेशन काय केलं पाहिजे? त्यासाठी काय करा, लिस्ट आउट करा. काय-काय प्रिपरेशन झाले टिक करा आणि काय-काय प्रिपरेशन करणं बाकी ते टिक करा आणि त्याचं प्लॅनिंग करा. आता प्लॅनिंग करताना पुढच्या 6 महिन्याचं प्लॅनिंग करा. टोटल 10 महिने आहेत आपल्याकडे. त्यातले 4 महिने आपण प्रिलियमसाठी सोडलेत. 6 महिने बाकी आहेत. 6 महिन्यात मला कसं प्रिपेअर करायचं ठरवा. त्यातल्या प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला मला काय प्रिपरेशन झालं पाहिजे ते ठरवा. त्या महिन्यामध्ये प्रत्येक वीकच्या एंडिंगला काय झालं पाहिजे ठरवा आणि त्या वीकनुसार डेली शेड्यूल काय असलं पाहिजे ते ठरवा. डेली टार्गेट काय असलं पाहिजे. भले ते टार्गेट एकदम स्ट्रेच नको, भले ते एकदम काही छोटं नको. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला टार्गेट ॲडजस्ट करावं लागेल कारण तुम्हाला आयडिया नाही कोणता सब्जेक्ट किती डिफिकल्ट आहे, किती ईझी आहे, किती व्हास्ट आहे, किती कमी आहे त्याचा स्कोप एटसेट्रा. सो शेड्यूल ॲडजस्ट होत राहील, पण एक रफ आयडिया असली पाहिजे. ती रफ आयडिया मिळण्यासाठी तुमचे टीचर्स असतील, तुमचे गाईड असतील, त्यांची मदत घ्या. ठीक आहे? नेक्स्ट. डेली शेड्यूलमध्ये काय-काय करायचंय. इथून पुढे 6 महिने डेली न्यूजपेपर वाचायचा आहे आणि करंट अफेअर. मेन्स ओरिएंटेड. रोज एक आर्टिकलच्या नोट्स काढायच्या. एकच एडिटोरियल किंवा आर्टिकल पकडायचा, एक इश्यू पकडायचा, रोज नोट्स काढायच्या. 30 दिवस आहे महिन्यामध्ये. 6 महिन्याच्या 6 180. 180 इश्यू तयार झाले ना, त्या 180 इश्यू मधले 20 ते 30 इश्यू डायरेक्ट तुम्हाला मेन्समध्ये विचारले जाणार आहेत, जे तुम्हाला डायरेक्ट हेल्प करतील. लक्षात ठेवा.
बऱ्याच वेळा लेट्स सपोज फेडरलिझमवरती क्वेशन आला, संघराज्यावरती क्वेशन आला किंवा आता मोठ्या प्रमाणात डिस्कशन चालू राईट टू प्रायव्हसीवरती, राईट टू प्रॉपर्टीवरती जजमेंट्स आलेले आहेत. सो राईट टू प्रॉपर्टीवरती किंवा फंडामेंटल राईटवरती डिस्कशन चालू आहे. एक एडिटोरियल आलं, मी त्याच्या नोट्स काढल्या. तुमचं पॉलिटिकला जीएस मधलं एक पार्ट कव्हर होतोय ना. लेट सपोज एखादं आर्टिकल आलं अनएम्प्लॉयमेंटवरती, बेरोजगारीवरती. तुमचं इकॉनॉमीचं एक पार्ट कव्हर होतोय ना. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. डेली काय असलं पाहिजे, कोणत्या गोष्टी डेली करणं, कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर पहा, डेली न्यूजपेपर आणि करंट अफेअर मी ऑलरेडी सांगत होतो 180 इश्यूज होतात. सो एक इश्यू जरी कव्हर झाला ना, तो जीएस मधला कुठलातरी कव्हर होत असतो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं बेरोजगारीवरती तुम्ही जर कव्हर केलं, लेट्स आज आर्टिकल आलं, नोट्स काढल्या, की बेरोजगारीची कारणे काय, परिणाम काय, गव्हर्नमेंटने काय पावलं उचललीत. तुमचा इकॉनॉमीचा जीएसचा पॉइंट पॉइंट कव्हर होते ना. सो तो टाईम तुम्ही वेस्ट नाही घालवते लक्षात घ्या. तो टाईम तुम्ही जीएस कव्हर करताय. सो तुमचा रोज तो टाईम दिला ना, तर तो रोज टाईम जीएसला जातोय हे लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट, रोज ऑप्शनलला हात लागला पाहिजे. मिनिंग रिव्हिजन रोज ऑप्शनलची झाली पाहिजे. एकच तास करा, पण झालीच पाहिजे. जर तुम्ही ऑप्शनल 8-10 दिवस, 15 दिवस हातच लावला नाही, काही त्याला घेतलंच नाही, तर विसरायला सुरुवात होते आणि तो 500 मार्क एक कॉम्प्रोमाइज करू नका. नाहीतर प्रिपरेशन सोडून दिल्यासारखं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, एनी वन जनरल सब्जेक्ट ॲट अ टाइम ऑप्शनल सोबत एकच सब्जेक्ट घ्या. ऑप्शनल घेणार, आणखीन जीएसचे 2 घेणार, करंट अफेअर घेणार, रिव्हिजन, मग अँसर रायटिंग, हे सगळं होणार नाही. आणि मग जरी झालं सपोज एखाद्याने मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, तर ते 5-6 दिवस होईल, त्याच्यापुढे वर्क होत नाही. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, कळत नाही. एक सब्जेक्ट मग 2-2 महिने, 3-3 महिने चाललाय. कारण टाईमच मिळत नाही. एवढं सारं करतोय तर. 3 महिने एक सब्जेक्ट चालल्यामुळे मग टेन्शन येतं, की काहीच कव्हर होत नाही. सो जाऊ नका त्या फंद्यात. ठीक आहे. नेक्स्ट, अँसर रायटिंग आणि नोट्स मेकिंग. रोजचा प्रोग्राम आहे हा. आता पहिल्यासारखं ऑब्जेक्टिव्हमुळं पाठांतरापेक्षा अँसर रायटिंगला महत्त्व आलेलं आहे. सो जो अँसर रायटिंग करेल जो स्टुडंट, तोच कंप्लीट करणार आहे मेन्स, लक्षात ठेवा. आपलं टार्गेट आहे सिंपल, मेन्स क्लिअर करणं आणि रिव्हिजन मात्र रेग्युलर करणं. रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स वेगळं सांगायला नको. सुरुवातीला काय करू शकता तुम्ही, ज्यांचा ऑप्शनल नाही झाला त्यांनी किंवा काही पार्शली प्रमाणात झालंय. ऑप्शनलला 50% टाइम, जीएसला 50% टाइम देऊ शकता. 5 मंथ विथ रिव्हिजन आणि मग त्याच्यानंतर फक्त रिव्हिजन आहे. सो रिव्हिजनला 1-2 तास, 1-2 तास खूप झाले. मग त्याच्यानंतर जीएस 30 टाइम्स, सेकंड कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स जीएस 30% टाइम फॉर द नेक्स्ट 3 मंथ. नंतरच्या 3 महिन्यासाठी जीएस 30% घ्या. 30% घ्या याचा अर्थ काय? रोज एक सब्जेक्ट 3 तास, 4 तास. जर तुम्ही 10 तास स्टडी करत असाल, तर 3 तास घ्या. 12 तास स्टडी करत असाल, तर 4 तास रोज जीएस करा. नेक्स्ट 3 महिने तरी. त्याच्यानंतर तुम्ही 50% वर आणू शकता. कारण का त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शनलचा टाईम थोडासा कमी करणार आहे. कारण तोपर्यंत ऑप्शनलचा टाईम बराचसा कव्हर झालेला असणार आहे. आणि शेवटच्या महिन्यामध्ये जीएस जास्त वाचा. ऑप्शनल हळू कमी होईल कारण ऑप्शनल संपत आलेला असणार आहे. त्याचे मॅक्सिमम रिव्हिजन राहिलेली असणार आहे. आणि जीएस जर तुम्ही घेतलात, तर ऑब्व्हियसली तो पुढे तुम्हाला प्रिलिमला पण हेल्प करणार आहे. सो हे स्ट्रॅटेजिकली असतं सगळ्या गोष्टी. प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी फार इम्पॉर्टंट असते. आणि म्हणून या प्रिपरेशनमध्ये ना गाईडन्स, मेंटर, तुमचे टीचर, तुम्हाला कोणीतरी हेल्प करणार अत्यंत महत्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही टाइम गेला तर कॉम्पिटिशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. टाइम गेला तर वर्ष वाया जाते. ठीक आहे. करंट अफेअर आणि न्यूजपेपर मिस करायचे नाही. डेली 2 तास द्यायचे, 1 तास न्यूज. सुरुवातीला वेळ जाईल करंट अफेअर समजायला, न्यूजपेपर समजायला हरकत नाही. आणि सगळंच लिहायचं नाही. फक्त रोज एकच आर्टिकल किंवा एकच टॉपिक पिक करायचा, तो लिहायचा. रिपीट तोच टॉपिक सारखा लिहायचा नाही, रोज एकच लिहायचा. पहिल्या काही महिने तरी रोज ॲटलीस्ट डेली 2 महिने तरी पहिले 1 अवर डेली ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. मग ते ॲन्सर रायटिंगच्या स्टेप्स कशा आहे, प्रॅक्टिस कशा आहे, मी हे एक दिवस सेपरेट सेशनमध्ये तुम्हाला समजावून सांगेल. सो 6 मंथ्स प्रिपरेशन आहे, हे मी ढोबळ मनाने सांगितले. आता हे कसं असलं पाहिजे, इंडिव्हिज्युअलवर डिपेंड असलं पाहिजे, की त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे, तो किती वेळ स्टडी करतोय, त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याची प्रिपरेशन करण्याची लेव्हल काय आहे, त्याची अंडरस्टँडिंग लेव्हल काय आहे, तो कशा पद्धतीने करू शकतो, हे सगळं इंडिव्हिज्युअली तुमच्या मेंटरने, तुमच्या गाईडने, तुम्हाला टीचरने हे सगळं करून द्यायचं आहे. नसेल तर तुम्ही स्वतः करू शकता. इक्विप असाल तर डेफिनेटली करा. वेल गो हेड. ठीक आहे. त्याच्यामध्ये हेल्प कशी करू शकतो? मी तुम्हाला कशा प्रकारे हेल्प करू शकतो? एक डेफिनेटली मेंटरशिप प्रोग्राम आहे नेक्स्ट 4-5 मंथसाठी तुमचा पूर्णपणे मेन्स त्याच्यामध्ये कव्हर करून घेतली जाईल. मग तुम्हाला ती स्ट्रॅटेजी बनवणं, त्या सब्जेक्ट बद्दल, टॉपिक बद्दल एखाद्या गरज पडली तर डिस्कशन करणं, की तो टॉपिक रिसोर्सेस
किती टाईममध्ये कशाप्रकारे कव्हर केलं पाहिजे, हे तुमचं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे तुमच्या मॅनेजमेंटनुसार, कधी कोणत्या विषयाची ॲन्सर रायटिंग सुरू केली पाहिजे, ॲन्सर रायटिंग कशी करावी, तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि तुम्हाला मेंटर्स मिळून एक हँडी मेंटर तुम्ही विचारू शकता अगदी सगळ्या गोष्टींपर्यंत. सर की नाही मागचे 8 दिवस माझे फॅमिली इश्यू असल्यामुळं हे प्रॉब्लेम झाला, मी कसं ॲडजस्ट करू? सगळ्या गोष्टी. की नाही सर मला हे रिसोर्सेस मला नाही जमत आहे, मला अंडरस्टँडिंग नाही होते, मला याला अल्टरनेटिव्ह सांगा. ठीक आहे, हा सब्जेक्ट ठीक आहे सर मला सोपा जातोय, मी नंतर करू शकतो किंवा हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातोय किंवा प्रॉब्लेम आहे ते मेंटरशिपमध्ये. ठीक. नेक्स्ट आहे एसे. एसेच्या बॅचेस असतात आपल्या. दर मंथला एक बॅच लॉन्च होते. प्रोबॅबली या मंथची एक लास्ट बॅच आपण लॉन्च करणार आहे ह्या इयरची. सो ती मे बी नेक्स्ट वीकमध्ये ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये काय ॲडमिशन झालेली एका बॅचमध्ये मी फक्त 15 स्टुडंट्सलाच एनरोल करतो. मी 50 विद्यार्थी घेऊ शकतो, 50 विद्यार्थी घेऊ शकतो. आणि मग म्हणू शकतो सगळ्यांनी एसे चेक करा. कोणाला तरी तिसऱ्याच व्यक्तीला चेक करायला देऊ शकतो. मी ते करत नाही. एसेमध्ये तुम्हाला लेक्चर्स डिलिव्हर केल्यानंतर तुम्ही जे प्रॅक्टिस करताय स्ट्रक्चर, एक-एक डायमेन्शन, एक-एक पॅराग्राफ पासून प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो आपण, की पॅराग्राफ कसा लिहायचा एसेचा. आणि ते मी पर्सनली वन टू वन फीडबॅक असतो व्हिडिओ कॉलवरती. असं नाही त्याच्यावरती काहीतरी लिहिलं तुम्हाला पीडीएफ सेंड करून दिली त्याच्यावरती तुम्हाला कळाना काय लिहिलं असं पण देखील करत नाही. वन टू वन तुमच्यासोबत प्रत्येक क्वेशनचा लाईन टू लाईन डिस्कशन असतं. त्यानंतर इथिक्स मी सांगितलं. ऑलरेडी इथिक्स आणि पॉलिटीसाठी किंवा कॉन्स्टिट्यूशनसाठी आपले लेक्चर्स येणार आहेत. इथिक्सचे आहेत ऑलरेडी चालू आहे सीरीज आणि पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनची सीरीज येणार आहे. तेवढी केली सफिशियंट आहे. त्याची आन्सर रायटिंग कशी करायची त्यासाठी देखील व्हिडिओ टाकलेले आहेत. सो आन्सर रायटिंग, नोट्स मेकिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमची हेल्प करू शकतो. ठीक आहे. आणि त्यासाठी ह्या आपल्या सीरीज असेल, जे काही YouTubeवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही ज्या प्रॅक्टिस ओरिएंटेड आहे, लेट्स से केस स्टडी प्रॅक्टिस ओरिएंटेड आहे, मेंटरशिप, टाईम इन्व्हेस्टिंग आहे, एसे प्रॅक्टिस ओरिएंटेड आहे, त्याचे फक्त चार्जेस आहेत. जे लेक्चर्स आहेत, एज्युकेशन शुड बी फ्री. जे लेक्चर आहेत ना, ते मात्र फ्री ऑफ कॉस्ट असतील YouTubeवरती. सो कीप वॉचिंग YouTube चॅनल आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये लेट मी नो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा काही अडचणी आल्यात का? मला पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर मी कमेंटमध्ये देखील माझा मेल आयडी सॉरी टेलिग्राम आयडी, टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्याच्यावरती जॉइन करा. सगळे अपडेट्स मिळवत राहा. सो बेस्ट ऑफ लक. संधी मिळाली सोडू नका. सो बरेचसे मुलं पॅनिक होते, "सर 1 महिन्यात आमचं प्रिपरेशन होईल का? आम्हाला प्रिलिम्स सुरू करायची, मेन्स संपेल का?" सो संधी मिळाली आहे, बट ॲट द सेम टाईम कॉम्पिटिशन पण वाढलंय. सो या संधीचं सोनं करा. सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक आणि फील फ्री टू अप्रोच मी. थँक